रक्षण करणारे आदरणीय जवान, कष्टकरी काम करी व या देशाच्या मानतेसाठी प्रयत्न करणारे आपण सर्व, प्रथम मी सर्वांना प्रणाम करतो. नमस्कार, मी शंभूराज धनाजी कने, इयत्ता तिसरी, जीवन शिक्षण विद्यामंदिर धरणग्रस्त वसाहत दानोळीचा विद्यार्थी. आपल्यासमोर विषय मांडत आहे माझा भारत महान. फकीरांनी शतयज्ञ मारले, विधीवरती रक्त झाले, त्या रक्ताच्या क्षितिजावर येथे अरुण मंगल लाट. नंतर आज पहिली नवी मंगल पहाट. ती पहाट म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजीची पहाट. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्याच स्वराज्याची प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक नेत्यांनी एकत्र येऊन भारत मातेला स्वातंत्र्य देण्यासाठी रक्त सांडले. महात्मा गांधींनी अहिंसात्मक लढे देऊन इंग्रजांना छळछाव केले आणि इंग्रजांच्या 150 वर्षाच्या गुलामगिरीतून भारत देश स्वातंत्र्य दिला. मित्रांनो, भारत हा जगातील एक महान देश आहे. विविधतेने नटलेला, संस्कृतीने समृद्ध, परंपरांनी भरलेला असा आपला भारत देश जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारताची ओळख त्याच्या ऐतिहासिक वारशामुळे आणि उच्च विचारसरणीमुळे ठरते. आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की सारे जहां अच्छा हिंदुस्तान हमारा. ही फक्त ओळ नव्हे, ही आपल्या देशाविषयी असलेली आपली भावना आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर तर पश्चिमेला अरबी समुद्र या देशाचे रक्षण करत आहेत. गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी, गोदावरी, कोयना या नद्या रक्तवाहिन्या बनवून भारताला समृद्ध बनवत आहेत. आज भारत विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, औद्योगिक विकास, क्रीडा आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार दहशतवाद्यांना आमचे जवान ठेचून काढत आहेत. भारतीय खेळाडूंनी क्रिकेटपासून तर ऑलिम्पिकपर्यंत आपली छाप सोडली आहे. जागतिक स्पर्धेत दिघू कैश व दिव्या दिघू या दोघांनी भारताला उच्चतेच्या पातळीवर नेले आहे. लोकराजे शाहू महाराज, आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा अनेक समाजसुधारकांनी भारताला सामाजिक समतेचे व बंधुतेचे व्यासपीठ दिले. भारतात अनेक जाती धर्मांचे, अनेक भाषा बोलणारे लोक गुण्यागोविंदाने एकत्र जातात आणि हीच आपल्या देशाची खरं ओळख आहे की विविधतेमध्ये एकता. आणि म्हणूनच आपण सर्व अभिमानाने म्हणतो की भारत माझा महान देश आहे. भारत माझा महान आहे, तुमची आमची शान आहे. पण अजूनही आपल्याला आपल्या देशाला समर्थन बनवायचा. असं 125 कोटी जनतेने ठरवलं तर पानपोईच्या कलाचा सगळी बांधावी लागणार नाही. येथे थुंकू नका असे बोर्ड जागोजागी दिसणार नाहीत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पथके नेमावी लागणार नाहीत. स्त्रिया, मुलींना कोठेही फिरताना भीती वाटणार नाही. पिकाला दर नाही म्हणून शेतकरी गळफास लावून स्वतःला संपवणार नाही. हे सर्व बदल जनता आणि शासन दोघांनी मिळून घडवण्याचे आहेत. माझा भारत महान आहे, त्याला अधिक सक्षम, ताकदवान बनवण्याची जबाबदारी आपली आहे. मी भारत मातेला वंदन करताना म्हणेन, तू नव्या जगाची आशा, तू नव्या जगाची आशा. जय जय भारत देशा, जय जय भारत देशा. तर पुण्यातून तुझ्या अजून उपनिषदांची वाणी माती मधुर मी तुझ्या जन्मला रत्नांचा काणी अडवून मी थांबतो. जय जय भारत. धन्यवाद.